दोघेही आता इमारतीतून बाहेर येऊन त्यांच्या कारमध्ये बसले. केशव पूर्णपणे शॉकमध्ये होता. राजनी गाडी स्टार्ट केली आणि आता ते वेगाने तिथून परत एकदा दिव्यागरच्या दिशेला रवाना झाले. प्रवास सुरू होऊन 1 तास होऊन गेलाय. अजून तू गप्पच आहेस, राज म्हणाला. केशव घाबरलेला काहीच बोलत नव्हता. काय झालं? अरे केशव, बोल काहीतरी, राज परत म्हणाला. सर, हे जे काही आज आपण केलं ते योग्य होतं. आणि तो मांत्रिक कोण होता? काय केलं होतं असं त्याने, ज्याची तुम्ही त्याला अशी शिक्षा दिली? केशवने विचारलं. करणी केली होती माझ्यावर. माझ्याच बायकोने आणि माझ्या जिवलग मित्राने मिळून. अफेअर होतं दोघांचं. बळी मात्र माझ्या आयुष्याचा गेला. सगळे गमावून बसलो मी. पद, प्रतिष्ठा, इज्जत, पैसा, घर, संपत्ती, आरोग्य, मानसिक संतुलन, सगळंच. कदाचित या सगळ्यासाठी मी त्यांना माफही केलं असतं, पण एका गोष्टीसाठी मी त्यांना कधीच माफ करू शकत नाही. ते म्हणजे माझ्या निरपराध आईवडिलांचा जीव. त्यांचा नाहक बळी गेला यात. आणि आता एक एक करत मी त्या सगळ्यांचा बदला घेणार आहे, राज म्हणाला. हे बोलताना त्याचे डोळे पाणावले होते. केशवला आता त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. राजनने जे काही केलं ते अगदी योग्य केलं हे त्यानेही मान्य केलं. त्याने राजच्या खांद्यावर हात ठेवला. सर, माझ्यावर खूप मोठे उपकार केले तुम्ही. तुम्ही आता जे काही कराल त्या प्रत्येक गोष्टीत मी तुमची साथ देईन, हे माझं वचन समजा, केशव म्हणाला. थँक्स. आज आपला पहिला विजय झाला आहे. आपण आज हा विजय सेलिब्रेट करायचा आहे, राज म्हणाला. काही वेळातच ते लॉजवर पोहोचले. राजने भरलेलं ते पोतं केशवच्या मदतीने वर खोलीत आणलं. खोलीचे दार बंद करण्यात आलं आणि ते पोतं आता त्याने जमिनीवर ओतलं. बापरे, केशवने एका वेळी इतके पैसे, इतकं सोनं बघितलेलं नव्हतं. दोघेही आता पैसे मोजू लागले. नाही नाही म्हणता म्हणता 1 तास गेला. 500च्या नोटांची 90 बंडल, 100च्या नोटांची 210 बंडल, 200च्या नोटांची 100 बंडल इतकी कॅश होती. आणि सोन्याचं वजन तर केलंच नव्हतं, पण अंदाजे 8 किलो सोनं असावं. त्यातच एक लाल रंगाचं एक पुस्तक होतं, पण जयने ते बघितलं नाही, बाजूला ठेवून दिलं. म्हणजे कॅश 86 लाख. आणि सोन्याचा हिशोब केला तर केशव हिशोब करू लागला. 1 लाख रुपये तोळा आहे, म्हणजे नाही म्हटलं तरी 8 कोटी. राजने हिशोब केला. बापरे, एवढं? केशव चाट पडला. हो, आता एक करायचं, याबद्दल कुठंही काही बोलायचं नाही. कोणी ओळखीत असा माणूस आहे जो सोनं घेऊ शकेल इतकं? राजने विचारलं. बघावं लागेल. इतका माल एकदम उचलेल असा माणूस तर नाही ओळखीत. आपल्याला हे सोनं तोळा तोळा करून विकावं लागेल. काळजी नको सर, मी कुठेच काही बोलणार नाही, जीव गेला तरी, केशव म्हणाला. बघू, सोन्याचं काय करायचं ते ठरवू. ही तर सुरुवात आहे. आज आपण सेलिब्रेट करायचं आहे, राज म्हणाला. त्याने त्याचं कॅशमधले 5 लाख काढले आणि केशवला दिले. हे घे, हे तुझ्यासाठी. तू घरी जा, मी काही वेळात येतो तुला घ्यायला. 1-2 कामं आहेत, ती करून, राज म्हणाला. केशवला विश्वास बसत नव्हता. इतके पैसे आजवर कधी पाहिले नव्हते. पैसे घेऊन तो निघून गेला. राजने बाकीचे सगळे पैसे त्या पोत्यात भरले आणि ते पोतं कपाटाच्या वर ठेवलं. बाजूला ठेवलेली दारूची बाटली काढत त्याने एक लार्ज पेग बनवला आणि मोबाईलमध्ये त्याच एका प्रसिद्ध सोशल मीडिया ॲपवर एक अकाउंट तयार केलं, एका खोट्या नावानं. पहिलं सजेशन त्याला जे आलं ते आसावरीचं, आणि त्याला एक गोष्ट क्लिक झाली. आसावरीने त्याला तिचा नंबर दिला होता आणि अजून त्याने एकदाही तिला फोन केला नव्हता. तिला जाऊन आता जवळजवळ 1 दिवस पूर्ण होऊन गेला होता. त्याने पटकन तिने दिलेला तो नंबर शोधला आणि तिचा नंबर लावला. 1-2 रिंग वाजल्या आणि लगेचच तिने फोन उचलला. हॅलो, आसावरी, आत्ता फोन करताय तुम्ही? कालपासून वाट पाहत होते मी तुमच्या फोनची. त्यात तुमचा नंबरही नव्हता माझ्याकडे. इतकं कसं कोणी निष्काळजी असू शकेल? तुमच्या आठवणीने पार मी वेडी होणार होते.
सॉरी, एका कामात गुरफटून गेलो होतो. प्लीज सॉरी नका म्हणू ना. तुम्ही जर आज फोन केला नसतात तर मीच इथून निघणार होते तिकडे यायला. बरं झालं का सगळं नीट? तुझ्या मिस्टरांच्या अंत्यविधी वगैरे? राजने विचारलं. हो झालं सगळं, पण आता सगळे नातेवाईक संपत्तीच्या विषयावर भांडत आहेत. त्या माणसाला जाऊन 1 दिवस झाला नाही आणि यांचं इथेच सुरू झालं. मी म्हटले ना, मला काही नकोय. मला लवकरात लवकर तुमच्या जवळ यायचंय. लवकरच भेटू आपण. मलाही नाही राहत आहे तुझ्याशिवाय, पण मी सांगेन तुला लवकरच की तुला माझ्याकडे कधी यायचंय. काळजी घे. मी ठेवतो. हा माझा नंबर आहे, सेव्ह कर. तो म्हणाला. हो, तुम्हीही काळजी घ्या आणि फोन करत राहा, ती म्हणाली. तिने फोन ठेवला. विक्रांत पाटील हे नाव राजने टाईप करत विक्रांतचं अकाउंट शोधायला सुरुवात केली आणि काही वेळातच त्याला विक्रांत सापडला. विक्रांतला शो ऑफ करायचा घाणेरडा शौक होता, त्यामुळे तो त्याचं सोशल मीडिया अकाउंट देखील प्रायव्हेट ठेवणारा माणूस नव्हता हे राजला माहिती होतं. राजने अकाउंटवर क्लिक केलं आणि आता तो विक्रांतच्या सगळ्या पोस्ट बघू लागला. नुकताच गेल्या महिन्यात विक्रांत ग्रीसला जाऊन आला होता. त्या फोटो गॅलरीवर राजने क्लिक केलं आणि त्याला विक्रांत सोबत आर्या देखील त्या फोटोमध्ये आता दिसत होती. तोकड्या कपड्यांमध्ये ती त्याच्यासोबत बीचवर फिरतानाच्या फोटोत होती. आता राजने त्यांचे इतर फोटो बघायला सुरुवात केली. नुकतंच त्या दोघांनी नवीन घर घेतलं होतं पुण्यात, बानेरमध्ये. आता राज अजून त्यांचे फोटो बघत खाली खाली येऊ लागला आणि आता त्यांच्या लग्नाचे फोटो त्याने पाहायला सुरुवात केली. लग्न होऊन जवळपास 1 वर्ष झालं होतं. कपल गोल्स, फलाना ढिमकानाचे क्रिंज फोटो बघत बघत त्याचं रक्त खवळत होतं. त्याने फोन बाजूला ठेवला आणि दारूचा आणखी एक पेग भरत रिचवला. सिगरेटचा एक झुरका घेत छताकडे बघत त्याने दूर बाहेर सोडला. लवकरच सगळं काही राख होणार आहे. शेवटचे काही दिवस जगून घ्या आनंदात. राज आता अंगावर तेच कपडे चढवून बाहेर पडला. सोबत 25,000 रुपये घेतले होते. रूम व्यवस्थित लॉक केली होती. संध्याकाळचे 8 वाजले होते. जवळच असलेल्या एका कपड्याच्या दुकानात तो शिरला. चांगले ट्रेंडी कपडे त्याने तिथून विकत घेतले. 1 टी-शर्ट, 1 जीन्स, अंगावर चढून बाकीचे कपडे पॅक करून घेत आता तो बाहेर आला. गाडीत पिशवी ठेवून तो तसाच केशवकडे गेला. केशव, इथला सगळ्यात महागडा बार सांग, आज तिथे बसू. राज म्हणाला. इथून हायवेला जावं लागेल सर. इथून 10 किलोमीटरवर एक रेस्टो बार आहे. ठीक आहे, चल जाऊ. गाडी आता त्याने हायवेच्या दिशेने घेतली. आईची तब्येत कशी आहे आता? राजने विचारलं. आता ठीक आहे. उद्याचा 1 दिवस तिला तिथं ठेवावं लागेल, मग घरी सोडतील. गुड. राज कसला तरी विचार करत होता. त्याच्या डोक्यात काहीतरी शिजत होतं. आकाशात ढग गडगडत होते. लवकरच पावसाला सुरुवात होणार आहे असं वाटू लागलं. ते हायवेपासून काही अंतर दूर होते. रेस्टॉरंट अजूनही 5-1 किलोमीटर लांब होतं. दोन्ही बाजूंनी जंगल आणि त्यामधून जाणारा सामसूम असा तो रस्ता होता. ऐक, आपल्याला आता इथून पुण्याला जायचंय. लगेच नाही, पण 2 दिवसांनी. येत्या 2 दिवसाचा वेळ आहे आपल्याकडे. या 2 दिवसात तू एक काम कर, आसपासच्या एरियात कुठेतरी चांगल्या ठिकाणी भाड्याने एखादा फ्लॅट बघ आणि लगेचच आईवडिलांना तिथे शिफ्ट कर. पैशाची काळजी करू नकोस. आईच्या देखभालीसाठी एखादी नर्स वगैरे ठेवता आली तर बघ. त्यांना पैसे देऊन ठेव, कारण आता आपण पुण्याला गेलो की मग आपल्याला लवकर येता येणार नाही. कमीत कमी 1 महिना. अचानक राजने समोर बघत करकचून ब्रेक मारला. मागे पुढे कोणतीही गाडी नव्हती, त्यामुळे कोणताही अपघात वगैरे झाला नाही. केशवही एकदम घाबरून गेला की नक्की झालं काय? सर, काय झालं? एकदम गाडी थांबवलीत म्हणजे तू बघितलं नाहीस? रस्त्याच्या मधोमध कोणीतरी माणूस उभा होता, जो एकदम गाडीच्या समोर आला आणि झाडीत निघून गेला. नाही सर, माझं लक्ष तर रस्त्यावरच होतं. कोणीच नव्हतं ना. कोणी झाडीत पळताना मी पाहिलं.
तुम्हाला कदाचित भास झाला असेल. नाही रे, स्पष्टपणे बघितलं मी. म्हातारा असा माणूस होता. चेहरा नाही दिसला मला, पण अंगावर पांढरे कपडे होते. राजला खरंच कोणीतरी दिसलेलं. मगाशी केशव सोबत बोलत असताना त्याचं अर्ध लक्ष केशवकडे होतं, पण बाकी अर्ध लक्ष रस्त्यावर होतं. त्यामुळे तो भास तर नक्कीच नव्हता. राजने गिअर टाकला आणि गाडी आता परत एकदा निघाली. ते आता हायवेवर आले होते. हायवेवरची वर्दळ आता पूर्णपणे थांबलेली दिसत होती. दूरवर कुठेतरी एखादा ट्रक जात असल्याचा दिसत होता आणि दूरपर्यंत आसपास कोणतंही वाहन दिसत नव्हतं. अचानक राजला गाडीच्या आतमध्ये तोच दुर्गंध जाणवू लागला. त्याने हळूच वर लावलेल्या आरशामध्ये पाहिलं. ती मागेच बसलेली दिसत होती, अगदी त्याच्या कानाशी. तिचे ते काळे ओठ होते. तिचे थंड श्वास त्याच्या कानाला जाणवत होते. राजला भीती तर नव्हती वाटत, पण आरशात तिच्या ओठांची हालचाल त्याला जाणवत होती. जणू ती काहीतरी बोलत होती, पण ते शब्द त्याच्या कानापर्यंत पोहोचतच नव्हते. आणि तितक्यात राजला हायवेच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर काही अंतरावर एक व्यक्ती पाठमोरा उभा दिसायला लागला. राजनी गाडीचा वेग वाढवला, कारण मगाशी गाडीच्या समोरून जो कोणी झाडीत पळाला होता तो व्यक्ती देखील अशाच पोशाखात होता. तो गाडीचा वेग वाढवत होता, पण त्या माणसापर्यंत काहीही केल्या गाडी पोहोचतच नव्हती की तो माणूस पुढे पुढे सरकत होता. काहीच कळत नव्हतं. राजनी परत एकदा आरशात बघितलं. हातात तिच्या ओठांची हालचाल खूपच वेगाने होत होती. जणू ती जोरात काहीतरी त्याला सांगत होती, पण त्याला ते ऐकू जात नव्हतं. सर, अहो ते रेस्टॉरंट. केशवचा आवाज ऐकून राज एकदम भानावर आला. गाडीचा वेग त्याने कमी केला. रेस्टॉरंट 100 मीटर मागे सुटलं होतं. राजने आता व्यवस्थित बघत गाडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि आता तो रिव्हर्स गिअर टाकत गाडी मागे मागे घेऊ लागला. हे करत असताना त्याची नजर दुभाजकावर गेली आणि आता दुभाजकावर तो माणूस कुठेच दिसत नव्हता. गाडी आता रेस्टॉरंटच्या मार्गाजवळ आणत त्याने रेस्टॉरंटच्या दिशेला वळवली. समोरच खूप साऱ्या गाड्या लागलेल्या दिसत होत्या. तिथे त्याने गाडी पार्क केली. दोघे गाडीतून उतरले आणि राजने मागच्या सीटवर बघितलं. ती आता तिथे नव्हती. दोघे आता रेस्टॉरंटच्या आत आली. कोपऱ्यातले एक शांत, जरा वेगळं टेबल पकडत दोघेही बसले. वेटर मेनू कार्ड घेऊन आला. सगळ्यात महागडी विस्की त्याने मागवली. सोबतच खूप सारे स्टार्टर्स देखील मागवले. दोघांचाही एक एक पॅक झाला होता. राजने आता सिगरेट पेटवली. सर, तुम्हाला ते दोघे सापडले का? ते आता कुठे आहेत नक्की? म्हणजे तुमची बायको आणि तुमचा तो मित्र, त्या दोघांनीही लग्न केलंय. पुण्यातच आहेत. एक फ्लॅट देखील घेतला आहे. गेल्याच महिन्यात फॉरेन टूरला जाऊन आलेत. आता खूप कमी दिवस शिल्लक आहेत त्यांच्या सुखाचे. राज म्हणाला. आपण पुण्यात जाऊन नक्की कशा प्रकारे हे सगळं करणार आहोत? केशवने विचारलं. अजून कोणताच प्लॅन बनवलेला नाहीये मी, पण पुण्यात जाऊन सर्वात आधी आपल्याला राहायची व्यवस्था करावी लागेल. ते काम एकदा झालं की मग पुढे काहीही अवघड नाही, राज म्हणाला. एक्सक्यूज मी सर. एक वेटर त्यांच्या टेबल जवळ आला. तो काहीतरी बोलणार इतक्यात अचानक रेस्टॉरंटमधली लाईट गेली. सर, काही हवं आहे का? नाही, काही लागलं तर सांगेन. काहीतरी विसरताय सर तुम्ही. कोणती तरी गोष्ट तुम्ही कुठेतरी सोडून आला आहात. आठवतंय ना तुम्हाला? अंधारात त्या वेटरचा चेहरा नीट दिसत नव्हता, पण तो असं काहीतरी वेगळंच बोलत होता. 1 मिनिट, काय बोलताय तुम्ही? राजचा आवाज जरासा चढला. बाजूला ठेवलेली माचीस त्याने हातात घेतली आणि एक काडी पेटवली आणि तितक्यात लाईट आली. आता टेबलच्या शेजारी कोणताही वेटर उभा नव्हता. तिथे कोणीच नव्हतं. काय झालं सर? केशवने विचारलं. अरे, आता इथे एक वेटर आला होता. काहीतरी वेगळंच बोलत होता. तू ऐकलं नाहीस? राज म्हणाला. कोणता वेटर? इथे तर कोणीच आलेलं नाही. अरे, आता नाही का लाईट गेली होती 1 मिनिटासाठी? तेव्हा तो आलेला.
राज म्हणाला, नाही सर, लाईट तर गेलेलीच नाही, सगळं अगदी व्यवस्थित सुरू आहे. तुम्ही अचानक उजवीकडे बघत बोलत होतात, मला वेगळंच वाटलं जरा, आणि मग तुम्ही काडी पेटवलीत. केशव म्हणाला. राजनी सगळीकडे नजर फिरवली. कस्टमर फार नव्हते आणि त्यांची ऑर्डर घेतलेला वेटर देखील काउंटरजवळ उभा होता आणि दुसऱ्या वेटरशी बोलत होता. मग इथं नक्की कोण आलं होतं? आणि लाईट गेलीच नव्हती, मग मला हे कसले भास होत आहेत? राज विचारात पडला आणि तितक्यात त्याला काल रात्री पडलेले स्वप्न आठवलं. यस, तो माणूस, तो शाह, तो पण असंच काहीतरी बोलत होता. मला तिथे सोडून आलास, मला एकटं सोडून आलास, मला सोबत घेऊन का नाही गेलास? हे सगळे भास त्याच गोष्टीचे संकेत आहेत का? राज विचार करत राहिला. राजचे ड्रिंक्सवर ड्रिंक्स सुरूच होते, पण ती दारू त्याला एका पातळीपेक्षा पुढे जाऊन सडत नव्हती. तो शांत झाला होता. तो त्याच माणसाचा विचार करत होता. तो माणूस रितेशचा बाप रसिक शाह. तो माणूस आधी त्याला स्वप्नात दिसला, पण आता तर तो त्याला संध्याकाळपासून जागेपणीही दिसायला लागला होता. नक्की काही चुकतंय माझं? ही ताकद जी मला मिळाली आहे ती त्या रात्रीनंतर मिळाली आहे. ती नक्कीच मोफत तर मिळालेली नाही. कोणती ना कोणती किंमत मला चुकवावी लागणार आहे, असं तर नाही? राज विचारात हरवलेला. केशवने जास्त दारू घेतली नाही. 2-3 पेग नंतरच तो बास म्हणाला होता. एक गोष्ट चांगली होती की केशवला ड्राईव्ह करता येत होतं. सर, कसल्या विचारात आहात एवढे? अहो, मगाशी काही भास झाला ते तेवढ्या पुरतं असतं, सोडून द्या, केशव म्हणाला. राजने जेवणाची ऑर्डर दिली. थोडं थोडं खाऊन ते दोघे आता तिथून निघाले. राजने शिल्लक असलेली अर्धी दारूची बाटली सोबत घेतली. सर, मी ड्राईव्ह करतो, तुम्ही थकल्यासारखे वाटत आहात, तुम्ही निवांत झोपा, लॉज आला की मी उठवतो तुम्हाला, केशव म्हणाला. पण राजला झोप येणार नव्हती. तो बाजूलाच बसला. केशवने व्यवस्थित आता गाडी तिथून लॉजपर्यंत आणली. राजला त्याने तिथे सोडलं आणि गाडी तिथेच लावून तो चालत घरी आला. राज रूममध्ये आला. अंगावरचे कपडे त्याने उतरवले. ट्रॅक पॅन्ट कशीबशी अंगावर चढवली आणि बेडवर आडवा झाला. त्याला लगेच झोप लागली. आजची झोप काहीतरी वेगळीच होती. डोळ्याची पापणी लवली आणि तो निद्रेत हरवून गेला होता. जणू जादूची छडी फिरवली होती कोणीतरी. मोबाईलच्या रिंगटोनच्या आवाजाने तो खडबडून जागा झाला. खिडकीतून येणारं ऊन त्याच्या चेहऱ्यावर पडत होतं. त्याने उठून फोन हातात घेतला. आसावरीचा फोन होता. त्याने फोन उचलला. हॅलो, कुठं आहात? झाली का झोप? तिचा तो कोमल आवाज कानावर पडला आणि त्याचं मन शांत झालं. हो, आत्ताच उठलोय. बोल, कशी आहेस? मी ठीक आहे. काल इथं खूप वाद झाले. रमाकांतची मुलगी आली आहे. ती माझ्यावरच आरोप करते आहे की मीच काहीतरी केलं आणि त्यामुळेच त्यांचं निधन झालं. त्यांना हार्ट अटॅक आला. ही गोष्ट तर पोस्टमॉर्टममध्ये पण सिद्ध झाली आहे. तरी देखील ती मुलगी माझ्यावरच आरोप करत होती. सोबत तिचा बॉयफ्रेंड पण होता. त्याची तर भाषा म्हणजे एखाद्या गुंडापेक्षा खालच्या दर्जाची होती. मला नाही राहायचं इथं. तुम्ही मला सांगणार होतात, मी कधी येऊ तिथे? आसावरी म्हणाली. अजून फक्त 2 दिवस थांब. मी तुला पुण्याला बोलावून घेतो. मी 1-2 दिवसात पुण्याला निघतोय. तिथे जाऊन मला आधी राहायची सोय बघावी लागेल. एखादा फ्लॅट रेंटवर मिळाला की मी लगेचच तुला फोन करतो. तू सगळं सामान घेऊन तिथेच ये, परत कधीही न जाण्यासाठी. राजचं हे म्हणणं ऐकून आसावरीला जरा धीर वाटला. खरं सांगताय? म्हणजे मी आणि तुम्ही कायमचे? तिच्या आवाजात तो आनंद जाणवू लागला होता. हो, अगदी खरं. बस 2 ते 3 दिवस फक्त, मग तू ये. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुला सांगायच्या आहेत माझ्याबद्दल. तू परवा विचारत होतीस ना माझा भूतकाळ, मी कोण आहे, काय होतो, सगळं काही तुला सांगेन. मी वाट बघेन तुमच्या फोनची. आता ठेवते, बाय. तिने फोन ठेवला. राजनी फोन बाजूला ठेवला आणि बेडवरून उठून तो बाथरूमच्या बेसिनजवळ आला. त्याने बेसिनमध्ये स्वतःला बघितलं. डोक्यावर आता ते पॅचेस कुठेच नव्हते.
डोकं केसांनी भरून गेलं होतं. चेहऱ्यावर एक उजळपणा आला होता. आधी दिसायचा त्याहीपेक्षा आता तो जास्त चांगला दिसत होता. चेहऱ्यावर पाणी मारत त्याने नॅपकिनने चेहरा पुसला आणि आता एक गोष्ट त्याच्या लक्षात आली, जी मगाशी आली नव्हती. ती म्हणजे त्याच्या अंगावरचे कपडे. अंगावर जॅकेट, त्याच्या आतमध्ये टी शर्ट, काल त्याने बाहेर जाताना घातलेली जीन्स असे कपडे होते. पायात मोजे होते. त्याला अगदी चांगल्या प्रकारे आठवत होतं की खोलीत आल्यावर त्याने अंगावरचे सगळे कपडे उतरवले होते आणि फक्त ट्रॅक पॅन्ट परिधान करून तो झोपला होता. त्याची नजर स्वतःच्या हातांवर गेली. हाताला एक खरचटल्याची बारीक जखम झालेली. जॅकेटवर थोडीशी माती लागली होती. मोज्यांना थोडा चिखल लागला होता आणि जीन्सवर चिखलाचे थोडे शिंतोडे उडालेले दिसत होते. त्याला काहीच लक्षात नव्हतं. रात्री नक्की काय घडलं? आपण तर रूममध्ये येऊन झोपलो होतो. ही गोष्ट त्याच्या शेवटची ध्यानात होती. पटकन बाथरूममधून बाहेर आला आणि कपाटावर त्याने नजर टाकली. कपाटावर ठेवलेली ती पिशवी आणि ते पैशांनी भरलेलं पोतं तसंच होतं. आधी त्याने ते पोतं आणि पिशवी खाली काढली. पोत्यात सोन्याचे दागिने आणि पैसे जसे ठेवले होते तसेच होते. दुसऱ्या पिशवीमध्ये जवळजवळ 8 लाख रुपये, जे त्याला त्या रात्री मिळाले होते ते देखील तसेच होते. त्याची नजर आता त्याच्या बुटांकडे गेली, जे दरवाजाच्या बाजूला ठेवले होते. बुटांना सगळीकडे चिखल लागला होता. तो खिडकीशी आला आणि त्याने बाहेर बघितलं. त्याने भाड्याने घेतलेली ती गाडी तिथे होती, पण तिच्यावरही खूप सारा चिखल उडालेला. नक्की घडलं काय काल रात्री? त्याने मोबाईल हातात घेत केशवला फोन लावला. हॅलो सर. केशव, मला सांग, काल आपण तिथून आलो त्यानंतर परत रात्री आपण कुठे गेलो होतो का? त्याने विचारलं. नाही सर, तुम्हाला सोडलं आणि मी चालत घरी आलो. झोपलो. ते मला मगाशी जाग आली. पण असं का विचारत आहात तुम्ही? सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. काही नाही, असंच विचारलं मी. बरं, मी सांगितलेलं तुझ्या लक्षात आहे ना? हो सर, एक मित्र आहे माझा, रिअल इस्टेट एजंट आहे. त्याला फोन केला होता मगाशी. तो आणि मी आता फ्लॅट बघायला जातो इथे. आज व्यवहार पूर्ण झाला तर उद्या आईवडिलांना तिथे शिफ्ट करीन. मग परवा आपल्याला पुण्याला जायला काही प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे, तुझं काम झालं की सांग. तोवर मी आज रूममध्येच आराम करतो. राजला काल रात्री नक्की काय घडले हे आठवत नव्हतं. स्मरणशक्तीला त्याने खूप सारा ताण दिला, पण काही आठवलं नाही. अखेर त्याने तो प्रयत्न सोडून दिला. अंगावरचे कपडे उतरवून तो आता शॉवर खाली उभा राहिला. त्याने स्वच्छ आंघोळ केली. आंघोळ करून तो बाहेर आला. आता त्याला जरा फ्रेश वाटत होतं, बरं वाटत होतं. रात्रीचा हँगओव्हर अजूनही उतरलेला नव्हता. त्याने आता ग्लास भरला. एक पेक त्याने एका दमात संपवला आणि सिगरेटचं पाकिट हातात घेतलं. पण सिगरेट संपल्या होत्या. हे कसं शक्य आहे? काल रात्री तर मी अख्खं पाकिट घेतलं होतं. त्यातल्या अर्ध्या सिगरेट्स बाकी होत्या. मग सिगरेटचं पाकिट संपलं कसं? त्याला काहीच आठवत नव्हतं. तो आता रूममधून खाली आला. लॉजच्या बाहेरच असलेल्या टपरीजवळ येत त्याने सिगरेटचं एक पाकिट विकत घेतलं. गाडी देखील आता जमा करायची वेळ झाली होती. काल 11:30ला त्याने गाडी ताब्यात घेतली होती. 24 तास व्हायला आले होते. तो गाडीजवळ आला. गाडीला वरपासून खालपर्यंत बघून त्याला वेगळं वाटत होतं. गाडी एवढी खराब कशी झाली? काल तर दिवसभर पाऊस पडला नव्हता. रात्री थोडासा पाऊस पडला होता, पण तोपर्यंत तर आम्ही परत आलो होतो. मग गाडी एवढी खराब कशी झाली? नक्की काल रात्री मी कुठे गेलो होतो का? गाडीच्या डिक्कीकडे बघून त्याला जरा विचित्र वाटत होतं. त्याने गाडीची डिक्की उघडली. आज जे काही होतं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि तो 2 पावलं मागे झाला. आतमध्ये तो कॉफिन होता, पण तो कॉफिन जर जंगलातल्या त्या पडीक घरात त्याला रात्री तसाच पडून होता. मग तो इथं कसा आला?